मी पांडवी गावचे पुजारी दीपक दळवी गुरव. या मंदिराची थोडक्यात माहिती अशी की ज्यावेळेस पांडव वनवासाला आले त्यावेळेस अज्ञातवासाचा काळ होता, तर ती ह्या गावी आली. तर त्यांना त्यांच्या वडिलांचं म्हणजे पंडूराजाचं श्राद्ध घालायचं होतं. तर त्यांना इथं त्या श्राद्धासाठी पाणी नव्हतं. त्यांना कळलं बाबा की ते सासवडपाशी म्हणून गराडी नावाचं गाव आहे, चतुर्मुखाचं मंदिर आहे, तिथं ब्रह्मऋषी तपाला बसला. तर तुम्ही तिथं जा, म्हणजे ब्रह्मऋषी तुमचं काय जे मनातलं कार्य आहे ते सफल करून देते. तर पाची पांडव तिकडे गेले. बऱ्याच काळाने ब्रह्मऋषी जागे झाले, म्हणजे त्या तपातून बसलेले. मी विचारलं बाबा काय आहे, तर म्हणजे आम्हाला असं असं वडिलांचं श्राद्ध घालायचे, आम्हाला पाण्याची काहीतरी व्यवस्था करून दे. त्यांनी एक आपलं कमंडलू भरून दिलं. कमंडलू भरून दिला, बेल दिला, अक्षते दिल्या. आता म्हणजे सर्व तुम्ही जाऊ जिथं तुम्हाला कार्य करायचे त्या गावी जाऊन तुमचं तुम्ही कार्य करा. तिथून पाचही पांडव उठले. पुढं निघाले. निघता निघता मग ते कराची लवाडला लवाडलं, त्याची ती करा नदी तयार झाली. ही जी नदी आहे ना उत्तरवाहिनी, ती करा नदी. तिथून पुढं आले की एक खळद नावाचं गाव लागतं. त्या खळद नावाच्या गावापाशी आल्यावर त्या नदीचा प्रवाह खळखळ व्हायला लागला.